हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरियामधील प्रॅक्टिस सेट नंबर 47 स्टार्ट करत आहोत. सो लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कव्हर केलेले आहेत. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 3 आणि 4 कव्हर करणार आहोत. सो सी दी थर्ड क्वेश्चन. ए मॅच बॉक्स इज 4 cm long, 2.5 cm broad and 1.5 cm in height. Its outer sides are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to do so? म्हणजेच काय मीनिंग काय आहे? एक मॅच बॉक्स आहे आणि त्याच्या साइजेस आपल्याला दिलेले आहेत. सो तो मॅच बॉक्स आपल्याला पूर्णपणे क्राफ्ट पेपरनी कव्हर करायचा आहे. सो आपल्याला पेपर किती लागेल? इज इट क्लिअर? सो गिवन इन्फॉर्मेशननुसार मी इथं एक फिगर ड्रॉ केलेली आहे. मॅच बॉक्स म्हणजेच काय असणार आहे? तो क्युबॉइड शेपमध्ये असणार आहे. इज इट क्लिअर? सो लेंथ दिलेली आहे 4 cm, ब्रीथ आहे 2.5 cm आणि हाईट आहे 1.5 cm. इज इट क्लिअर? सो या पूर्ण मॅच बॉक्सला कव्हर करणारा क्राफ्ट पेपर किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पली आपण मॅच बॉक्स थ्रू समजून घेऊया. सी धिस मॅच बॉक्स. या मॅच बॉक्सला ही जी आहे ती लेंथ आहे. सो ही जी लेंथ आहे ती 4 cm दिलेली आहे. त्यानंतर ब्रीथ म्हणजे ही ब्रीथ किती दिलेली आहे? 2.5 cm दिलेली आहे आणि ही जी आहे ती हाईट आहे ती 1.5 cm आहे. सो टोटल सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे. तरच हा क्राफ्ट पेपर किती लागेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच फेसेस किती आहेत टोटल? 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. दॅट मीन्स बॉटमचा आणि टॉपचा, लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा, फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा. म्हणजे या 6 सरफेसेसना कव्हर करणारा क्राफ्ट पेपर आपल्याला हवा आहे. म्हणजेच या 6 सरफेसला कव्हर करेल. म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. कारण मॅच बॉक्स हा कोणत्या शेपमध्ये दिसतोय? क्युबॉइड शेपमध्ये आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड हा फाइंड आउट केलेला आहे. इज इट क्लिअर? पण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो गिवन जे आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया. लेंथ ऑफ मॅच बॉक्स एल ही 4 cm दिलेली आहे. त्यानंतर ब्रीथ ऑफ मॅच बॉक्स 2.5 cm आहे आणि हाईट ऑफ मॅच बॉक्स 1.5 cm. सो या 6 सरफेसेसना टोटल 6 सरफेसेसना कव्हर करणारा क्राफ्ट पेपर म्हणजेच वी हॅव टू फाइंड आउट दी टोटल सरफेस एरिया ऑफ मॅच बॉक्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स पेपर required is equal to total surface area of match box. Is it clear? आणि हा मॅच बॉक्स म्हणजेच काय? क्युबॉइड. So we know that the formula of total surface area of cuboid. So total surface area of cuboid is equal to 2LB plus BH plus HL. Means 2 times LB. That means 2 LB हा सरफेस एरिया असतो. त्यानंतर प्लस 2BH हा सेम असतो आणि त्यानंतर 2HL म्हणजे 2 सरफेसेस हे काय असतात? इक्वल असतात. हे आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलेलं आहे. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. एल आपली गिवन का आहे? 4 cm इंटू ब्रीथ 2.5 cm प्लस B इंटू H दॅट मीन्स 2.5 इंटू 1.5. इज इट क्लिअर? प्लस H आता 1.5 इंटू L दॅट मीन्स 4. इज इट क्लिअर? तर आपल्याला ब्रॅकेटमधलं मल्टिप्लिकेशन सुरुवातीला घ्यायचं आहे. हे मल्टिप्लिकेशन प्लस हे मल्टिप्लिकेशन प्लस हे मल्टिप्लिकेशन. सो टू ॲज इट इज. तर
25 4चा 100 आणि इथं पॉईंट आहे 1 डिजिट नंतर, म्हणजे आपला पॉईंट हा 10.0. दॅट मीन्स आपला आन्सर हे 10 येणार आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 15 5चा 75 7 कॅरी होतील. त्यानंतर 15 2चा 30 आणि कॅरी झालेले 7. दॅट मीन्स 37 आणि 2 डिजिट नंतर आपला पॉईंट आहे. सो 3.75 प्लस 15 4चा 60 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट, म्हणजे आपला पॉईंट हा इथं येणार आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण ब्रॅकेटमधली ॲडिशन करून घेऊया. 10 प्लस 3.75 प्लस 6.0 म्हणजेच काय येणार आहे, रफमध्ये आपण करूया. 10.0 हे ॲडिशन घेत असताना पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा असतो. 3.75 प्लस 6.0. इज इट क्लिअर? म्हणजे हे 5 हे 7 त्यानंतर हे 9 आणि हा 1. इज इट क्लिअर? सो ॲडिशन काय आलेले आहे 19.75. तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 2 × 5 हे आपण इथं समजा मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर 5 2चा 10 7 2चा 14 आणि हा एक 15 9 2चा 18 आणि हा एक 9 2चा 18 आणि 1 2 1चा 2 आणि हा 3 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट मीन्स आपला ॲन्सर काय येणार आहे 39.50. हा काय आपण फाइंड आउट केला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, म्हणजेच हा टोटल सरफेस एरिया आहे. सो आपलं युनिट काय राहील सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 39.50 सेंटीमीटर स्क्वेअर हा टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, म्हणजेच मॅचबॉक्सचा टोटल सरफेस एरिया आलेला आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच देअरफॉर क्राफ्ट पेपर required to cover the matchbox will be, हे आन्सर येणार आहे. इज इट क्लिअर? 39.50 सेंटीमीटर स्क्वेअर. मॅचबॉक्सचा टोटल सरफेस एरिया म्हणजेच काय आलेला आहे क्राफ्ट पेपर किती लागेल त्या मॅचबॉक्सच्या 6 सरफेसला कव्हर करणारा पेपर. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन, 4th one. See the question. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for the use on a trolley for carrying garden waste. म्हणजे हे जे मेजरमेंट दिलेले आहेत त्यापासून एक काय तयार केलेली आहे ट्रॉली तयार केलेली आहे फॉर कॅरिंग गार्डन वेस्ट. गार्डनमधला जो कचरा असतो तो कॅरी करण्यासाठी ही एक ट्रॉली तयार केलेली आहे. हाऊ मच शीट मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक धिस बॉक्स. आणि हा जो बॉक्स तयार केलेला आहे त्यासाठी किती मेटल शीट लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड. आणि हा बॉक्स जो तयार झालेला आहे तो आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी कलर करायचा आहे, पेंट करायचा आहे विथ रस्ट प्रूफ पेंट. दॅट मीन्स तो बॉक्स खराब होऊ नये, त्याचं रस्टिंग होऊ नये म्हणून तो बॉक्स आतून आणि बाहेरून पेंट करायचा आहे. इज इट क्लिअर? ॲट ए रेट ऑफ 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. म्हणजेच त्याचा रेट दिलेला आहे पर स्क्वेअर मीटरसाठी 150 रुपीज हे द्यावे लागणार आहेत पेंटिंगसाठी. तर हाऊ मच विल दी कॉस्ट टू पेंट दी बॉक्स. तर हा जो गिव्हन बॉक्स आहे तो पेंट करण्यासाठी किती खर्च येईल. इज इट क्लिअर? सो गिव्हन इन्फॉर्मेशननुसार मी एक बॉक्स काढलेला आहे. सो या बॉक्सची हाईट दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ दिलेली आहे आणि एक भाग त्याचा ओपन आहे. हा जर आपण कन्सिडर केला तर हा काय निघतो आहे क्युबॉइड निघतो आहे आणि क्युबॉइडला 6 फेसेस असतात. इज इट क्लिअर? बट इथं कंडिशन काय आहे ही
गार्डन वेस्ट कॅरी करण्यासाठी तयार केलेली ट्रॉली आहे. दॅट मीन्स हा वरचा जो सरफेस आहे तो नसणार आहे. दॅट मीन्स हा वरचा जो आहे तो ओपन असणार आहे. आणि हा जर ओपन असेल तरच आपण यातून काय टाकू शकतो, यामध्ये गार्डन वेस्ट टाकू शकतो. इज इट क्लिअर? म्हणजेच टोटल जर फेसेस आपण कन्सिडर केले तर लेफ्ट साईडचा एक, राईट साईडचा एक, त्यानंतर फ्रंटचा एक, बॅक साईडचा एक, 4 झाले आणि बॉटमचा एक. टॉपला ओपनच असणार आहे. म्हणजे टोटल फेसेस किती झालेले आहेत? 5 झालेले आहेत. इज इट क्लिअर? आपण जर हा बॉक्स पाहिला तर सेम या कंडिशनमध्ये ही ट्रॉली तयार केली असणार आहे. म्हणजेच काय, फेसेस किती तयार झालेले आहेत? फ्रंटचा एक, बॅक साईडचा एक, लेफ्ट साईडचा एक, राईट साईडचा एक आणि हा बॉटमचा एक. आणि हा वरचा जो आहे तो ओपन ठेवलेला आहे. जर हा वरचा सुद्धा पॅक असतात तर आपण गार्डन वेस्ट टाकू शकलो नसतो. सो वरचा जो फेस आहे तो नाही आहे. म्हणजेच टोटल किती फेसेस आहेत? टोटल 5 फेसेस आहेत. इज इट क्लिअर? सो आपल्याला 5 फेसेसचाच एरिया फाइंड आउट करायचा आहे. 5 फेसेसचा एरिया म्हणजेच हा बॉक्स म्हणजेच ट्रॉली तयार करण्यासाठी निघणारा मेटल शीट निघणार आहे. इज इट क्लिअर? सो हे जे समोरचे असतात ते काय असतात? एरिया इक्वल असतात. दॅट मीन्स हा एरिया आणि हा एरिया, हा एरिया आणि हा एरिया इक्वल असणार आहे. त्यानंतर राईट साईडचा एरिया आणि लेफ्ट साईडचा एरिया हे इक्वल असणार आहेत. आणि त्यानंतर बॉटमचा एरिया. म्हणजे हे 5 साईडचे एरिया आपल्याला फाइंड आउट करावे लागणार आहेत. इज इट क्लिअर? पण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. लेंथ इज इक्वल टू 1.5 मीटर. ट्रॉली बॉक्स जो आहे त्याची लेंथ दिलेली आहे. त्यानंतर ब्रीथ इज इक्वल टू 1 मीटर आणि त्यानंतर हाईट इज इक्वल टू 1 मीटर. इज इट क्लिअर? आणि टोटल फेसेस किती आहेत? 5 आहेत, कारण वरचा नाही आहे. सो शीट रिक्वायर्ड, वी कॅन राईट मेटल शीट. हा बॉक्स तयार करण्यासाठी लागणारी मेटल शीट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मेटल शीट रिक्वायर्ड म्हणजेच किती? हे 5 सरफेसेस इज इक्वल टू LB. दॅट मीन्स हा फक्त बॉटमचा, ही लेंथ आणि ब्रीथ, हा जो बॉटमचा फक्त जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया काय निघणार आहे? L इंटू B प्लस हा B इंटू H, हा राईट साईडचा B इंटू H आणि लेफ्ट साईडचा B इंटू H. म्हणजे हे 2 टाइम्स निघणार आहेत. म्हणजे आपण 2B इंटू H. इज इट क्लिअर? प्लस हा फ्रंट साईडचा H इंटू L आणि बॅक साईडचा H इंटू L मीन्स 2 टाइम्स. म्हणजे हे 2 सरफेस जे आहेत रेक्टँगलचे ते इक्वल असणार आहेत. लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा इक्वल असणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण 2 टाइम्स लिहिलेलं आहे आणि 2 टाइम्स फ्रंट आणि बॅक साईड. दॅट मीन्स 2 इंटू HL. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. L आपला काय आहे? 1.5 इंटू ब्रीड 1 प्लस 2 इन ब्रॅकेट ब्रीड काय आहे? 1 प्लस हाईटसुद्धा 1 आहे प्लस इन ब्रॅकेट प्लस 2 इन ब्रॅकेट हाईट काय आहे? 1 प्लस लेंथ काय आहे? 1.5. इज इट क्लिअर? तर आपण सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन सुरुवातीला करूया. सो आपलं ॲन्सर काय येणार आहे? कोणत्याही नंबरला 1नी मल्टिप्लाय केलं तरी ॲन्सर सेम तेच राहणार आहे. सो 1.5 प्लस 2 ॲज इट इज 1 इंटू 1 मीन्स 1च येईल प्लस 2 1 इंटू 1.5 मीन्स ॲन्सर 1.5च येईल. इज इट क्लिअर? त्यानंतर 1.5 ॲज इट इज प्लस 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू 1.5 दॅट मीन्स 15 2चा 30 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 3 ॲन्सर येईल. सो ही जर आपण ॲडिशन घेतली तर 1 प्लस 2 प्लस 3 1 प्लस 2 प्लस 3 6 पॉईंट आणि हे 5 6.5 मीटर स्क्वेअर. एवढी शीट ही आपल्याला ही ट्रॉली बॉक्स बनवण्यासाठी जो गार्डनमधील वेस्ट कॅरी करायचा आहे त्यासाठी जो बॉक्स तयार केलेला आहे त्यासाठी लागणारी मेटल शीट ही किती आलेली आहे?
6.5 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? एवढी शीट लागणार आहे, मेटल शीट रिक्वायर्ड फॉर मेकिंग बॉक्स. देन नेक्स्ट कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, तर हा जो बॉक्स तयार झालेला आहे तो आपल्याला आतून आणि बाहेरून पेंट करायचा आहे. सो हा जो एरिया आत्ता आपण फाइंड आउट केला तो शीटचा एरिया आहे, म्हणजे ही शीट आहे ती आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी कलर करायची आहे. सो कलरिंगचा एरिया काय निघणार आहे, 6.5 + 6.5 म्हणजे आउटर एरिया आणि इनर एरिया हे दोन्ही 6.5 निघणार आहेत. सो यांची ॲडिशन आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि त्यानंतरचा थर्ड पॉईंट काय आहे, सो रेट पण दिलेला आहे 150 पर स्क्वेअर मीटर. सुरुवातीला आपण टोटल एरिया काढूया की ज्या एरियाला आपल्याला पेंट करायचं आहे. सो नेक्स्ट पॉईंट यातला काय राहील, रेट गिवन आहे. रेट इज गिवन फॉर पेंटिंग. रेट ऑफ पेंटिंग, रेट ऑफ पेंटिंग इज 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. प्रत्येक स्क्वेअर मीटरसाठी 150 रुपीज हा रेट आहे. सो सुरुवातीला इनर आणि आउटर असा एरिया काढूया. सो टोटल पेंटिंग एरिया, टोटल पेंटिंग एरिया हा बॉक्स आहे तो दोन्ही बाजूंनी कलर करायचा आहे. सो इनसाइड सरफेस एरिया, इनसाइड सरफेस एरिया प्लस बाहेरून सुद्धा करायचं आहे आउटसाइड सरफेस एरिया. इज इट क्लिअर? आपण जर या बॉक्समध्ये जर पाहिलं तर हा जो बॉक्स आहे तो आतून सुद्धा आपल्याला कलर करायचा आहे आणि हा बाहेरचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, कलर करायचा आहे. सो ही जी शीट काढली आपण तीच किती निघाली, 6.5 मीटर स्क्वेअर. सो आतला 6.5 मीटर स्क्वेअर हा एरिया निघणार आहे आणि बाहेरचा सुद्धा तोच एरिया निघणार आहे. इज इट क्लिअर? दोन्ही बाजूंनी कलर करायचं असल्यामुळं 6.5 + 6.5 म्हणजेच ॲन्सर काय येणार आहे आपला 13.0. दॅट मीन्स 13 ओनली, 13 मीटर स्क्वेअर हा काय निघालेला आहे, टोटल एरिया, टोटल पेंटिंग एरिया. एवढ्या एरियाला आपल्याला पेंट करावा लागणार आहे. सो आता पेंटिंगचा रेट काय दिलेला आहे, 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. आता आपण कॉस्ट फाइंड आउट करूया. So we can write the painting cost. Painting cost is equal to total painting area, total painting area into rate. Is it clear? Into rate. टोटल पेंटिंग एरिया आत्ताच आपण फाइंड आउट केला 13 आलेला आहे. म्हणजे या बॉक्सचा आतील भाग आणि या बॉक्सचा बाहेरील भाग म्हणजेच हा 13 आलेला आहे. 13 स्क्वेअर मीटर हा एरिया आलेला आहे. इंटू रेट आपला काय दिलेला आहे 150 पर स्क्वेअर मीटर. सो सिम्पली आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हा 0 ॲज इट इज राहील, मल्टिप्लिकेशन आहे. सो हा 0 ॲज इट इज. त्यानंतर 13 5चा 65, सो 6 कॅरी होतील. त्यानंतर 13 1चा 13 आणि कॅरी झालेले 6 म्हणजे ॲन्सर काय येणार आहे आपलं 19. इज इट क्लिअर? हे रुपीज आलेले आहेत. म्हणजे जो बॉक्स तयार केला त्याला आतून आणि बाहेरून कलर देण्यासाठी जो खर्च निघालेला आहे तो 1950 रुपीज हा पेंटिंग कॉस्ट निघालेली आहे. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.